काही दिवसांपासून ना एका गोष्टीचा मी थोडा स्ट्रेस घेत होते, त्यामुळे माझ्या समोर एक संधी होती, पण ती मला दिसतच नव्हती. नक्की झालं काय ते सांगते पुढे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, युट्यूब मॉनिटायझेशन चॅलेंजच्या डे 52 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर झालं असं की सध्या 1-2 आठवड्यांपासून माझं इंस्टाग्राम अकाउंट खूप विचित्र वागत होतं. म्हणजे जे पण न्यू फॉलोअर्स मला फॉलो करत होते ते मला फॉलो अकाउंट मध्ये दिसतच नव्हते. या उलट माझे जे फॉलोअर्स आहेत ते एकदम धडाधड कमी व्हायला सुरुवात झाली. मागे नक्की काय कारण असू शकतं हे मला अजिबातच कळत नव्हतं. मी कन्सिस्टन्सी सुद्धा मेंटेन करत होती आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉन फॉलोअर्सचा रीच खूप जास्त कमी झाला होता. मी ना आतापर्यंत माझ्या अकाउंटमध्ये जास्तीत जास्त रील्सच अपलोड केले होते, कारण मला असं वाटायचं की कराउजल पोस्ट किंवा साध्या पोस्ट जे असतात त्याला रीच नाही मिळत. हे मी माझ्या डोक्यामध्ये एकदम फिट करून घेतलं होतं आणि वरून हा स्ट्रेस तर होताच. मग परवा मी ठरवलं की नाही, आपल्याला शांतपणे हे सगळं हँडल करण्याची गरज आहे. त्याच दिवशी संध्याकाळी स्क्रोल करता करता मला एक कराउजल पोस्ट दिसलं. म्हटलं आपण पण टाकून बघू नक्की काय होतं. सो मी ते पोस्ट पूर्ण क्रिएट केलं. काल मी ते अपलोड केलं आणि त्यानंतर सरप्राइझिंगली मला खूप चांगला रीच मिळाला आणि फॉलोअर्स सुद्धा आता वाढताना दिसत आहेत. मग मी ठरवलं की आता रील्स सोबत कराउजल पोस्ट सुद्धा अपलोड करायची. यावरून माझ्या एकच गोष्ट खूप प्रामुख्याने लक्षात आली, ती म्हणजे एखाद्या वेळी आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळी ती वर्कआउट नाही होत, पण पुढे आपण त्याच गोष्टीला पकडून बसतो की नाही पुढे पण ती वर्कआउट होणारच नाही. त्यामुळे संधी जरी आपल्या समोर असली ना तरी ती आपल्याला दिसतच नाही. चला, या व्हिडिओ पुरतं एवढंच. तुम्हाला माझा एक्सपिरियन्स कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये उद्या संध्याकाळी 6 वाजता.